नांदेड महानगरपालिकेमध्ये मागच्या वेळी पूर्ण बहुमतात काँग्रेसची सत्ता होती। तत्कालीन स्थानिक नेतृत्व अशोक चव्हाण काँग्रेसकडून राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले। मात्र काळासोबत गणित बदलली। राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलेले चव्हाण हे भाजपवासी झाले। त्यांच्या भाजप प्रवेशानंतरची ही पहिली महानगरपालिका निवडणूक आहे। त्यामुळे अशोक चव्हाणांनी पक्ष बदलल्याचा प्रभाव या निवडणुकीत पडणार का? नांदेडकर माजी मुख्यमंत्र्यांसोबत भाजपकडे जाणार का की काँग्रेस परत सत्तेत येणार? एमआयएम या निवडणुकीमध्ये काय भूमिका घेणार? काय आहे तिथली स्थानिक गणित? जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी शशिकांत हिवरकर आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी। पंचनामा प्रभागाचा कौल मतदारांचा या सिरीज मध्ये आपण आज पाहणार आहोत नांदेड महानगरपालिका। नांदेड हा काँग्रेसचा एकेकाळचा बालेकिल्ला। शंकरराव चव्हाण व त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र अशोक चव्हाण हे दोघेही काँग्रेसच्या आघाडीच्या फळीतील नावं होती। शंकरराव चव्हाण हे केंद्रात मंत्री होते आणि राज्याचे मुख्यमंत्री देखील राहिलेले। अशोक चव्हाण यांची देखील मोठी कारकीर्द काँग्रेसमध्ये गेली। लोकसभेमध्ये देखील त्यांनी प्रतिनिधित्व केलं। सलग 2 टर्म ते राज्याचे मुख्यमंत्री राहिले। मात्र त्यानंतर त्यांनी काँग्रेसमधून राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आणि राज्यसभेवर भाजप कोट्यातून निवडून गेले। त्यांच्या कार्यकाळात किंबहुना त्याही अगोदर त्यांचे वडील देखील काँग्रेसचे असल्यानं नांदेडमध्ये काँग्रेसचा मोठा प्रभाव राहिला होता, ज्यामुळे मागील महापालिका निवडणुकीमध्ये नांदेड महानगरपालिकेत काँग्रेस 73 जागांवर निवडून आली होती। भाजप 6, शिवसेना 1 जागेवर तर अपक्ष 1 जागेवर निवडून आले होते। एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यावेळी एकाही जागेवर निवडून येऊ शकली नव्हती। अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेडमध्ये भाजपचा प्रभाव वाढला खरा, पण नांदेडमधून काँग्रेसचे खासदार असणारे वसंत चव्हाण यांच्या निधनानंतर लोकसभेसाठी पोटनिवडणूक झाली, ज्यात वसंत चव्हाणांचे पुत्र काँग्रेसचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांनी डॉक्टर संतुक हंबुर्डे या भाजप उमेदवाराचा चुरशीच्या लढतीत 1457 मतांनी पराभव केला। या निकालावरून चव्हाणांनी भाजप प्रवेश करून भाजपचा प्रभाव जरी वाढवला असला तरी ग्राउंड लेवलला काँग्रेस अजूनही तग धरून आहे असं म्हणता येईल। अशोक चव्हाणांनी पक्ष बदलल्यानं काँग्रेसच्या डगमगलेल्या आत्मविश्वासाला या निकालानं बूस्टर दिलं। नांदेडमध्ये महापालिका निवडणुकीत महायुती ही एकत्र सामोरे जाण्याची शक्यता आहे। मात्र जागा वाटप हा मुख्य मुद्दा आहे, कारण शिंदे सेनेचे आमदार हेमंत पाटील हे जिल्ह्यात 3 आमदार आमचे असल्यानं इथं सेनेची ताकद आहे। या निकषांवर 50% जागा मागतायत। महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट देखील आहे। युती म्हणून लढताना त्यांनाही काही जागा सोडाव्या लागतील। एकंदरीत जागा वाटप होण्याच्या अगोदरच नांदेडमध्ये महायुतीतल्या महायुतीतच खटके उडायला सुरुवात झाली आहे। राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी तर 10 माजी नगरसेवकांनी एमआयएम मध्ये प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाणांनीच काँग्रेसच्या या 10 माजी नगरसेवकांना एमआयएम मध्ये पाठवलंय असा गंभीर आरोप केला। त्यामुळे नांदेड महापालिका निवडणुकीच्या संपूर्ण प्रचाराला नवीन वळण मिळालं। एकंदर नांदेड पालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे हेमंत पाटील, भाजपचे अजित गोपछडे आणि अशोक चव्हाण, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून प्रताप चिखलीकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, मोहनराव हंबुर्डे, अविनाशराव घाटे हे युतीची खिंड लढवतील। यात मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वतंत्रपणे निवडणूक लढवली खरी, पण त्यांना खातही उघडता आलं नव्हतं। या निवडणुकीत राष्ट्रवादी 2 गटात आहे, त्यामुळे प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर उमेदवार निवडून आणण्यासाठी दडपण असेल हे मात्र नक्की। यासोबतच महाविकास आघाडीतील काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे शहर अध्यक्ष अब्दुल सत्तार हे देखील ताकद लावतील। पोटनिवडणुकीमध्ये भाजपनं पूर्ण ताकद लावून देखील अशोक चव्हाणांसारखं वजनदार व्यक्तिमत्व भाजपच्या बाजूने असून देखील त्यांनी विजय मिळवला। या आत्मविश्वासावर ते काँग्रेसचे खिंड लढवतील। राष्ट्रवादी शरद पवार गटाचा इथं तुलनेनं कमी प्रभाव दिसून येतो। सेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून बबन बाळसे, सुनील कदम असे पदाधिकारी इथं काम बघतील। यासोबतच या निवडणुकीत 2 पक्ष सगळ्यात महत्त्वाचे ठरतील, ते म्हणजे एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी। यात वंचित बहुजन आघाडी जर काँग्रेस सोबत किंवा एकंदरच महाविकास आघाडी सोबत आली तर आघाडीला त्याचा फायदाच होईल, पण जर वंचित स्वतंत्र लढली तर त्याचा सर्वात मोठा फटका काँग्रेस आणि एकंदरच महाविकास आघाडीला बसेल। तसंच काहीसं एमआयएमचंही आहे। एमआयएमचं मागील निवडणुकीत खातं जरी उघडलं नसलं तरी त्याही अगोदरच्या निवडणुकीमध्ये एमआयएमचे 13 नगरसेवक निवडून आले होते। नांदेड शहरात मुस्लिम मतदार संख्या
जास्त आहे, त्यामुळे MIM इथं प्रभाव दाखवणार हे नक्की. त्यात काँग्रेसचे 10 माजी नगरसेवक MIM मध्ये गेलेत, ज्याबाबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रतापराव चिखलीकर यांनी थेट अशोक चव्हाणांचं नाव घेतलं होतं. एकंदर नांदेड महापालिका निवडणूक ही तुर्तास तरी अनेक शक्यता अशक्यतांनी भरलेली आहे. अशोक चव्हाणांमुळे भाजपचा प्रभाव वाढलाय, तर पोटनिवडणुकीमुळे काँग्रेसचे रवींद्र चव्हाण यांचा आत्मविश्वास वाढलाय. एकंदर ही लढत प्रामुख्यानं भाजप आणि शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी होईल, ज्यात MIM आणि वंचित निर्णायक प्रभाव टाकतील. या सगळ्या राजकीय गोष्टींसोबतच नांदेड महापालिका क्षेत्रातील सर्वसामान्य नागरिकांना कुठल्या समस्या भेडसावतात तेही पाहूयात. नांदेड शहरापासून जवळच विष्णुपुरी जलाशय आहे, त्यासोबतच इसापूर धरणावरून देखील नांदेड शहराकरता पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे. मात्र तरीही नांदेड शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आ वासून उभा आहे. उन्हाळ्यामध्ये पाण्याचा पुरवठा हा काही दिवसाआड होतो. रस्त्यांची देखील दुरावस्था झालेली आहे. नांदेड शहरात अंतर्गत रस्ते हे प्रचंड खराब झालेत. अतिक्रमण हा देखील शहरातला मोठा इश्यू आहे. नांदेड शहरात सांडपाणी व्यवस्थेची फार दुरावस्था झालेली आहे. पावसाळ्यामध्ये सांडपाणी हे बऱ्याचदा रस्त्यांवर येतं. महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये आणखी उत्तम सुविधा पुरवणं गरजेचं आहे. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं? यावेळी महापालिकेत कोणाची सत्ता येईल? MIM आणि वंचित काय भूमिका घेतील? तुमची मते मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि TOD मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.